तीव्र लक्ष, अचूक वेध, धनुष्यबाण हा केवळ एक खेळ नाही, तर हजारो वर्षांचा इतिहास आणि पराक्रमाचा वारसा आहे. ज्या धनुर्विद्येचा पाया मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामांनी घातला, त्या विद्येनं महाभारतातील धनुर्धरापासून ते शिवछत्रपतींच्या मावळ्यांपर्यंत अनेक वीरांना घडवलं आहे. पण आजच्या आपल्या पुणे शहरात या पारंपरिक कलेला शिकवण्यासाठी आणि जोपासण्यासाठी हक्काचं सार्वजनिक मैदान कुठे? राष्ट्रीय स्तरावर पुण्याचा गौरव करणारे अनेक धनुर्धर आपल्या शहरात आहेत, पण सराव करण्यासाठी एकही सार्वजनिक मैदान नाही. पुण्यातील धनुर्विद्या खेळाडूंची आणि प्रेमींची अडचण पाहिली आमच्या मातोश्री माजी नगरसेविका लक्ष्मीताई दुधाणे आणि पुणे महानगरपालिकेने याच दूरदृष्टीला साथ देत प्रत्यक्ष या कामाला आम्ही सुरुवात केली. या मैदानाच्या जागेचा ताबा मिळवण्यासाठी साल 2022 पासून सुरू झालेला हा कागदी संघर्ष, संबंधित आरक्षित जागा मालक यांच्यासोबत सकारात्मक संवाद व सतत प्रशासनाचा पाठपुरावा यामुळे दिनांक 6 जानेवारी 2025 रोजी या आरक्षित जागेचे हस्तांतरण पत्र आणि नोंदणी झाल्यावर पूर्ण झाला. मैदान उभारण्यासाठीच्या परवानग्यांचा प्रवास खूपच खडतर होता. बांधकाम परवानग्या आणि आवश्यक कमन्समेंट सर्टिफिकेट मिळवण्यासाठी माननीय स्वप्नील दुधाणे यांनी अथक पाठपुरावा केला. प्रत्येक कागदावर सहीसाठी आणि प्रत्येक मान्यतेसाठी सुरू झालेला हा संघर्ष म्हणजे एक मोठी लढाई होती. या संपूर्ण प्रकल्पाकरिता आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे यांचे विशेष सहकार्य मिळाल्यामुळे हा प्रकल्प साकारला जातोय. आज जयालक्ष्मी सारीकोंडांसारखे एशियन वर्ल्ड चॅम्पियन आणि राष्ट्रीय पदक विजेते अनेक खेळाडू घडले आहेत, तरी देखील खेळाडूंना पुरेसा सराव करता येत नव्हता. त्यांच्या डोळ्यात एकच स्वप्न होतं, एक हक्काचं मैदान. माजी नगरसेविका सौ लक्ष्मीताई दुधाणे, माननीय स्वप्नील दुधाणे आणि पुणे महानगरपालिकेनं हे स्वप्न आपलंसं केलं. हा संघर्ष संपला आहे आणि स्वप्न प्रत्यक्षात येत आहे. हा क्रीडा संकुल आपल्या कर्वेनगरमध्ये साकार होत आहे.